तुमच्या नागपूरचे सगळे मंत्री आहेत, विदर्भातले म्हणजे त्या काळचे आता नेते आहेत, ते सगळेच्या सगळे तुम्हाला पदावरून खाली खेचण्यासाठी सातत्यानं लॉबिंग करत होते दिल्लीला. ही महाराष्ट्रानं पाहिलं. तर मी अध्यक्ष झाल्यानंतर रिझल्ट यायला सुरू झालं. नाना पटोले रिझल्ट ओरिएंटेड. ज्या जागा काँग्रेसच्या ताब्यात नव्हत्या त्या सगळ्या जागा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जिंकल्या. काँग्रेसमध्ये सातत्यानं तुम्ही पक्षाची धुरा महाराष्ट्राची हातात घेतल्यानंतर सातत्यानं वाद होत आहेत. म्हणजे याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नाना पटोले म्हणून तुमच्या नागपूरचे सगळे मंत्री आहेत, विदर्भातले म्हणजे त्या काळचे आता नेते आहेत, ते सगळेच्या सगळे तुम्हाला पदावरून खाली खेचण्यासाठी सातत्यानं लॉबिंग करत होते दिल्लीला. ही महाराष्ट्रानं पाहिलं. म्हणजे तुम्ही काही म्हणा, पण हे चित्र होतं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या पक्षात लोकशाही आहे, आमच्या पक्षात ठोकशाही नाही आहे. कोणाला अध्यक्ष बनायचं स्वप्न असेल तर ते जाऊ शकतात, तिथं आपल्या वरिष्ठांना मांडू शकतात. भाजपसारखं नाही आहे. एक पण मी अध्यक्ष झाल्यानंतर रिझल्ट यायला सुरू झालं. नाना पटोले रिझल्ट ओरिएंटेड आहे. ज्या जागा काँग्रेसच्या ताब्यात नव्हत्या त्या सगळ्या जागा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जिंकल्यात. कसबा असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, आम्ही जिंकल्यात. आमची रणनीती होती ती. आमच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. नेत्यांचं किती आहे की नाही मी त्याच्यावरची आज प्रतिक्रिया नाही देणार, पण आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं योगदान त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून मला त्या विषयावर चर्चा करायची नाही. आमच्याकडे मला हटवायला म्हणजे कोणाला तरी बनायचं आहे म्हणून तो आपला प्रयत्न करत असेल. आखरी निर्णय हायकमांड जे घेतील त्याला आम्हाला सगळ्यांना मान्यता द्यावं लागतं. पण मी आल्यानंतर आम्ही जे रिझल्ट दिले ते तर काही लपलेले नाही आहेत ना. मी काही मनगडत तर काही करत नाही ना. मी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये माझी जबाबदारी की माझ्या काँग्रेसचा विजय प्राप्त करून देणं हे माझं दायित्व आहे. पण इतकं सगळं सुरू असताना राहुल गांधीचा खूप बॅकअप सपोर्ट आहे तुम्हाला असं दिसतं. आज आता काय आमचे प्रभारींनी काय सांगितलं, मगाशी सांगितलं की नाना पटोलेच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सगळ्या निवडणुका घेतल्या जातील. हे पुन्हा त्यांनी आज शब्द वापरला. त्यामुळे हायकमांडनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आमची सगळी टीम जी आहे त्या टीममधल्या सगळ्या लोकांचं जे काम आहे, आम्ही जे टीम चालवलेली आहे, मी गोल्डन स्पूनवाला नाही आहे ना, या मी संस्थानिक नाही आहे, मी सामान्य लोकांचं नेतृत्व करणारा माणूस आहे. आणि त्याच्यामुळे आज रिझल्ट काँग्रेसच्या पक्षात येत आहे आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन मी काम करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मी पुढे नेतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता काँग्रेसच्या पाठीमागे होतं आणि म्हणून भाजपच्या स्वतःच्या सर्वेमध्ये आम्हाला 40 जागा दाखवतात आहे.